मला वाटतं अमोल आहे. एवढं मी बिलॉंग केलंय इथे मात्र दाखवून देईल का अमोल? पाहायचंय काय घडेल बिघडेल. पहिला चेंडू इथे मात्र फेस करत असताना शाहरुख. दोन्ही नामवंत खेळाडू समोरासमोर खेळताना पाहायला मिळतात. अमोल टू शाहरुख. पहिला चेंडू अमोल याचा या षटकातील वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरा षटक घेऊन अमोल स्ट्राईक वरती असेल. शाहरुख एक हार्ड हिटर फलंदाज. पाहायचंय काय घडतंय या दरम्यान. हा पिचपटी चेंडू होता. पाहायचंय काय घडतंय. डावीष्टी सोडून जाणार चेंडू वाईट करार केला जातोय. प्लस एक धाव. अशा 2 धाव मिळतात संघाला. कसं खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल कौशिकाच्या माध्यमातून. या दरम्यान डिक्लेरेशन पोझिशन मध्ये जाताना चेंडू एक धाव मिळते. अशा 2 धावा. धाव संख्या झाले 21. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती लाईन भरकटताना पाहायला मिळते अमोल. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूच्या शोधात आपल्याला पाहायला मिळते अमोल. स्ट्राईक वरती असेल तर मात्र शाहरुख. अमोल टू शाहरुख. पाहायचंय काय घडतंय. बैतानाथ पहिला चेंडू घेऊन इथे मात्र शाहरुख साठी सुरेख चेंडू आडोबॅटने खेळला. चेंडू यश सुरेख जेल म्हणावा लागेल. यशाच्या माध्यमातून इथे मात्र बाद होताना पाहते शाहरुख. थँक्यू डीजे. या दरम्यान शाहरुख याची जागा ठेवली मात्र गौरव. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी कमबॅक करताना पाय मिळतोय तर मात्र अमोल. पहिला चेंडू नक्कीच वाईड टाकला होता. एक आव्हान धाव नक्कीच खर्च केली होती तत्पूर्वी. आता मात्र जेल बाद झालाय तो मात्र शाहरुख. इथे मात्र सुरेख षटक गोलंदाजी म्हणावी लागेल. या दरम्यान अमोल याच्या माध्यमातून आता मात्र स्ट्राईक वरती असेल गौरव. एक हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. कित्येक मैदानी गाजवलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती असेल गौरव. एक डावखुरा फलंदाज अमोल. पुढचा चेंडू घेऊन तो मात्र गौरव साठी. मात्र शिवम नागवेकर मॅन फ्रॉम सोमेश्वर नागवेकर वाडीला बिलॉंग करणारा खेळाडू इथे मात्र दाखल केला जातोय. एक आयकॉन आयडॉल खेळाडू म्हणजे ज्याची ओळख ख्याती असेल तोच इथे मात्र दाखल केला जातोय. षटकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू
लागेल रतन याच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकला नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावा लागेल. या 2 धावा मिळत आहेत संघाला. पाहायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल कौशिक यांचा. या दरम्यान निर्णायक षटक प्रगतीपत्रावर आपण पाहतोय. 4थं षटक असेल या इनिंग मध्ये. अखेरच्या या दरम्यान मोठा फटका येतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पारी. षटकार 6 धावांसाठी. या दरम्यान सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल प्रीतम याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पाहूया काय घडतंय या दरम्यान. नाही शिकवता चेंडू नक्की चालला. एक धाव तर पूर्ण केला. दुसरा धावीचा देखील प्रयत्न केला जातोय परंतु या दरम्यान 2च धावावरती समाधान मानावं लागतंय. ते मात्र प्रीतम यांना. या दरम्यान 2 धावा. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 35. 3 गडी बाद 35. कौशिक कुठेतरी रोखावं लागेल प्रीतम यांना. मोठे फटके आता मात्र येताना पाहायला मिळतात प्रीतम याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीने चेंडू होता. धाव चेंडवण्याची संधी. या दरम्यान धाव बाद होताना पाहायला मिळतोय. शिवम मोठा धक्का बसतोय इथे मात्र. पाहायचंय शिवम इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान शिवम याची जागा मात्र उमेश आपल्याला पाहायला मिळते. उमेश बोरकर मॅन फ्रॉम चिंचकरी इथे मात्र फलंदाजीसाठी दाखल केला जातोय. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय तर मात्र कौशिक. इथे मात्र अजूनही या षटकातील अखेरचे 2 चेंडू बाकी असतील. उमेशाला फलंदाजीसाठी दाखल केला जाईल. स्ट्राईक एंड होते आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र कौशिक याचा सामना करेल. या षटकातील 5वा चेंडू घेऊन कौशिक पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना पाहायला मिळतोय उमेश साठी. सुरेख चेंडू स्लोअर पद्धती चेंडू होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परंतु कायसा बीट होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र उमेश एक चोरटी धाव घेताना पाहायला मिळते 22च्या स्वरूपात. या दरम्यान 1 धाव मिळते. या दरम्यान या इनिंग मधील अखेरचा षटक घेऊन तो मात्र कौशिक स्ट्राईक वरती असेल. तो मात्र प्रीतम. एक षटकार तर नक्कीच लगावलाय प्रीतम याने. पाहायचंय सुरेख चेंडू. या दरम्यान धाव चेंडू संधी. ते मात्र काय घडतंय पाहायचंय. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा तर 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली मात्र 36 धावा. 37 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र श्रीदेव भैरीजुगाई बाबर शेख या संघासमोर. लवकरच आपले फलंदाज उतरवायचे आहेत. श्रीदेव भैरीजुगाई बाबर शेख संघनायक आपणास विनंती असेल तितकंच श्री वॉरियर्स संघनायक आपणास विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण सामन्याला खूप उशीर झाला मित्रांनो. लवकरच फलंदाज उतरवायचे भैरीजुगाई बाबर शेख संघ. आपणास विनंती असेल सामन्याला खूप उशीर झालाय. कौशिक नागवेकर आपणास विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र सजावून घ्यायचे. श्री वॉरियर्स संघनायक आपणास विनंती असेल. रामेश्वर वॉरियर्स आणि किंजल स्पोर्ट संघनायक कृपया पॅल मध्ये यायच्या. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपले प्लेइंग 11 देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. किंजल स्पोर्ट आणि रामेश्वर वॉरियर्स संघनायक
कृपया लवकर लवकर पॅनलमध्ये या. 99 पैकीचा कॉल करायचा. रामेश्वर वॉरियर्स किंजल स्पोर्ट्स लवकरात लवकर यायचं आहे. 99 पैकीचा कॉल आणि आपली प्लेइंग 11 द्यायची आहे. दुसरा पुकार आहे तुम्हाला, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. रामेश्वर वॉरियर्स आणि किंजल स्पोर्ट्स. सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. 37 धावांचं आव्हान असेल. स्ट्रायकिंग एंडवर कौशिक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर असेल रणजित. प्रसन्न कुराडे. प्रसन्न कुराडे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय घडतंय. आणि इथे मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय कौशिक नागवेकर. आणि कौशिक याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आला, तो म्हणजे गौरव, मॅन फ्रॉम टेंबे. नाणेफेकीचा कौल इथे मात्र रामेश्वर वॉरियर्सच्या संघाच्या बाजूने लागलाय. आपली प्लेइंग 11 द्यायची आहे. आपली प्लेइंग 11 द्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, रामेश्वर वॉरियर्स किंजल स्पोर्ट्स, आपली प्लेइंग 11 द्यायची आहे. गौरव खाके असेल, रमजान असेल. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र बळी मिळवला आहे कौशिक याच्या माध्यमातून. आणि इथे मात्र गौरव आलाय. अवया काय करते मैदानाच्या आतमध्ये सुंदर धाव घेण्याच्या नादात ते मात्र इथे मात्र कट केला गेलाय चेंडूला ऑफ साईडच्या दिशेनं. आणि धावा जमवल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी धाव फरक हलतं ठेवलं जात आहे. धावसंख्या झाली आहे 2. एक गडी बाद 2. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरला कौशिक नागवेकर. होम ग्राउंडचा काही त्याला फायदा उचलता आलेला नाही.
पुन्हा एकदा गौरव असेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया शाहरुख येतो चेंडू खाली, फटका फसला, फलंदाज बाद झाला, गौरव बॅक टू द पवेलियन. येस, थँक्यू डीजे. आता मात्र गौरव याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय, सुदेश गुरव उर्फ बबू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. अनेक मैदाने या खेळाडूने देखील गाजवलेली आहेत आणि असा हा खेळाडू दाखल झालाय रामेश्वर प्रीमियर लीग खेळण्यासाठी. रमजान सुंदर गोलंदाजी करते, पहिलं षटक चालू आहे, 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. कौशिक आणि गौरव याच्या माध्यमातून 2 गडी देखील बाद झाले आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो म्हणजे सुदेश गुरव बबू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू दाखल झालाय. रमजान सुंदर गोलंदाजी करतो, अचूक टप्पा भेदक मारत 2 गडी त्याने देखील बाद केलेले. पुन्हा एकदा रमजान तयार असेल, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर चेंडू फेक, निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रमजान सोलकर याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम सोमेश्वर, सुंदर गोलंदाज आहे रमजान सोलकर. पुन्हा एकदा अंपायरच्या डाव्या बाजूने हा देखील मारा करेल बबूसाठी. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अंपायरचा इशारा येणं बाकी आणि इथे मात्र अवांतर धाव खर्च करते तो म्हणजेच रमजान. सुंदर गोलंदाजी करत होता. आता मात्र वाईड चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्या झाली 3. 2 गडी बाद 3. देव भैरी जुगाई बाबर शेख. पुन्हा एकदा रमजान असेल गोलंदाजी मार्कवर, चेंडूला सन्मान दिला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली श्री भैरी देव जुगाई बाबर शेख या संघाची 2 गडी बाद 3. येस, थँक्यू डीजे. आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो म्हणजेच मॅन फ्रॉम हत्तीस चिन्मय नागवेकर. दोन्ही युवा खेळाडू आमने सामने असतील, चिन्मय आणि संजित. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया काय घडतंय. चेंडू जातोय सीमा पार, दर्जेदार फटका, षटकार. संजित याच्या बॅट येस, थँक्यू डीजे. फटका होता दर्जेदार, गेला सीमा पार, षटकार. संजीव याच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार येते. मात्र चिन्मय कुठेतरी दबावाखाली दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू फेक केली गेली होती चिन्मय नागवेकर याच्या माध्यमातून आणि इथे मात्र अवांतर धाव. चिन्मय कुठेतरी दबावाखाली दिसतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा अवांतर धाव देताना दिसतोय चिन्मय नागवेकर. इथे मात्र चिन्मयाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. संजित खूप इम्प्रेसिव्ह बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय पोमिंडी पारच्या या मैदानावरती. पुन्हा एकदा चिन्मय तयार असेल, काय घडते पाहूया. आणि इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च करताना पाहायला मिळतोय चिन्मय नागवेकर. वारंवार अवांतर धावा देताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी करते तो म्हणजे संजित. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेडवरती असेल संजित, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू 2 फिल्डरच्या मध्ये पडला आणि
इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहूया काय घडतं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आहे आणि पाहायला गेलं तर तीन धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सुदेश आणि संजीत या दोन खेळाडूंच्या माध्यमातून 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 14 धावा श्रीदेव भैरी जुगाई बाबरशेख या संघाची. चिन्मय याला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. एक षटकार खाल्ल्यानंतर त्याने खूप खराब गोलंदाजी केली. अवांतर धावा देखील खर्च केल्या गेल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बायच्या स्वरूपात चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा. सुंदर गोलंदाजी करावी लागेल चिन्मयाला. कुठेतरी दबावाखाली दिसतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना दिसत नाहीये आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चिन्मय तयार असेल गोलंदाजीसाठी. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोरच्या दिशेने खेळला गेलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव तर मिळाली आणि एका धावेवरती इथे मात्र सुदेश आणि संजित याला समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 2 गडी बाद 16 धावा. 37 धावांचं आव्हान ठेवलं इथे श्री वॉरियर्स यांनी श्रीदेव भैरी जुगाई बाबरशेख या संघासमोर. पाहूया ते कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग करतात. आता मात्र स्ट्रायकिंग एडवरती असे आलेला हा ओपनिंग साठी आलेला फलंदाज संजीत. लावून द कार्पेट खेळला गेलेला फटका. पाहूया काय करतंय मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव घेते की दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहायला गेलं तर 2ही धावा कंप्लीट केल्या जात आहेत सुदेश आणि संजीत याच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होते 18. 2 गडी बाद 18. कौशिक आणि गौरव हे 2 फलंदाज माघारी परतले होते रमजान सोलकर यांच्या षटकामध्ये. आणि आता मात्र संजीत आणि सुदेश या 2 खेळाडूंमध्ये सुंदर पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चिन्मय तयार असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर धाव. खूप लांब षटक होतंय चिन्मय नागवेकर यांचं. वारंवार अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत चिन्मय नागवेकर यांच्या माध्यमातून. चिन्मय याला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चिन्मय तयार असेल. काय घडते पाहूया. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. चिन्मय नागवेकर यांचं षटक इथे मात्र कुठे संपन्न होत नाहीये. वारंवार अवांतर धाव खर्च केल्या जात आहेत. पूर्णपणे दबावाखाली दिसतोय तो म्हणजेच चिन्मय नागवेकर. कुठेतरी कमबॅक करावं लागेल चिन्मय याला. वारंवार अवांतर धावा जो खर्च करतोय. चिन्मयला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. आपल्या संघासाठी कमबॅक करावं लागेल त्याला. पुन्हा एकदा चिन्मय तयार असेल. स्ट्रायकिंग एंडवरती असेल ओपनिंग साठी आलेला फलंदाज संजीत. इथे मात्र वारंवार खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. बाईच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 21 धावा. आपल्या षटकामध्ये चिन्मय नागवेकर यांनी 18 धावा खर्च केल्या. यस थँक्यू डीजे. श्रीदेव भैरी जुगाई बाबरशेख यांच्या बॅट्समॅनला विनंती असेल लवकरात लवकर फलंदाजीसाठी जायचंय. इथे मात्र कोणती टीम मीटिंग घ्यायची नाही विनंती असेल आपल्याला. 12 चेंडू 16 धावा. 16 धावा 12 चेंडू कंपल्सरी चेस. तुम्ही पाहता ही स्वयं महालक्ष्मी देवस्थान न्यास आयोजित रामेश्वरवाडी प्रीमियर लीग 2024.
आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच मॅन फ्रॉम सोमेश्वर प्रतीक. प्रतीक मयेकर मनू आलाय गोलंदाजीसाठी. सुंदर चेंडू फेक पाहायला मिळते आपल्याला मनू याच्या माध्यमातून. खूप युवा आणि असा सुंदर गोलंदाज असेल. खूप व्हेरिएशन देखील पाहायला मिळतील मनू याच्या गोलंदाजीमध्ये. आपल्याला मागच्या सामन्यामध्ये त्यांना देखील आपल्या कौशल्य दाखवलं होतं गोलंदाजीचं. पुन्हा एकदा मनू तयार असेल. पहिला चेंडूचा निर्धाव टाकलाय. पाहूया संजित काय करतोय. एक स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. मी पहिलंच बोललो होतो खूप व्हेरिएशन्स आहेत त्या खेळाडूकडे. आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन स्वरूपातील एक धाव मिळते. सुंदर गोलंदाजी करतोय मनू. एक फास्ट चेंडू तर दुसरा स्लो चेंडू अशी व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत मनू मयेकर याच्या माध्यमातून. धावसंख्या झाले 22. 2 गडी बाद 22 ही धावसंख्या झाले. कौशिक आणि गौरव हे 2 फलंदाज बाद होऊन पवेलियनच्या दिशेने आपल्याला परतलेले पाहायला मिळतील. पुन्हा एकदा संजीत असे स्ट्रायकिंग एंडवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र संजीत बॅक टू द पवेलियन. यानंतरचा होणाऱ्या सामन्यामध्ये रामेश्वर वॉरियर्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेला होम ग्राउंडचा चाहता सितारा यश नागवेकर दाखल झालाय. आणि इथे मात्र काय घडते पाहूया. अतिरिक्त धाव, अवांतर धाव, वाईड चेंडू आणि एक अशा 2 धावा इथे मात्र मिळाल्या गेल्या आहेत. आणि धाव संख्या होते 24 धावा. 3 गडी बाद 24 धावा. इथे मात्र मनू याला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. याच्या आधीच्या चेंडूवरती त्याने एक खेळाडू बाद केला होता. 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती असेल यश नागवेकर. मोठा फटका मारायचा असेल त्याला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेनं एका धावेसाठी. एक धाव घेतली गेली आणि धाव संख्या झाली 25. 3 गडी बाद 25 ही धाव संख्या झाली. 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू आणि 12 धावा. सर्व लाईनमन्सला विनंती असेल बॉल चेंडू लवकरात लवकर आणून द्यायचा आहे. लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा सर्व लाईनमन्सला विनंती असेल. मनीष खाके, प्रसन्न कुराडे, सौरभ रहाटे, रोहन रहाटे जिथे कुठे असतील लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. म्हणून याला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. एक बळी तर त्याने मिळवला होता आपल्या षटकामध्ये. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असेल तो म्हणजे यश नागवेकर. मनू असेल गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा मनू तयार झाला. अंपायरनं पार करून टाकला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय करतोय. चेंडू हवेमध्ये आहे. चिन्मय येतोय चेंडू खाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय यश आणि सुदेश याला. ते मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. 11 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 7 चेंडू 11 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया काय घडतंय. एक धाव तर घेतली गेली आणि एका धावेवरती समाधान.
इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 3 गडी बाद 27. 6 चेंडू 10 धावा. यस थँक्यू डीजे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय आयकॉन पद्धतीचा खेळाडू तो म्हणजे शाहरुख खुसे. 6 चेंडू 10 धावा कंपल्सरी चेस. 6 चेंडू 10 धावाची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय तो म्हणजे शाहरुख. स्ट्रायकिंग एंडवरती असेल सुदेश म्हणजे बबू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू गेलाय सीमा पार. दर्जेदार फटका 6 धावा. यस थँक्यू डीजे. आता मात्र बबू याची बॅट बोलते. 5 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस. 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. सुदेश याच्या बॅटमधून निघणारा घणाघाती फटका. पुन्हा एकदा सुदेश तयार असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया काय घडतंय. सुबोध येतो चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद. यस थँक्यू डीजे. आता मात्र सुदेश याची जागा घेण्यासाठी आलाय होम ग्राउंडचा खेळाडू तो म्हणजेच सुयश नागवेकर. 2 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुयश नागवेकर यश नागवेकर होम ग्राउंडचा फायदा उचलतायत का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 4 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार असेल शाहरुख. 4 चेंडू 4 धावा. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार. येतोय पोमेंडी पार. पाच चेंडू मध्ये 11 धावांची खेळी गेली. संजीत ठरतोय सामनावीर. रामेश्वर वॉरियर्स संघाला विनंती असेल ओपनिंग फलंदाज पाठवायचे आहेत. आणि किंजल स्पोर्ट्स
विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवा. किंजल स्पोर्ट्स पहिला पुकार आहे तुम्हाला.